नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के ओर से बुधवार को वाशी के विष्णुदास भावे नाट्यगृह में कार्यकर्ताओं का सम्मेलन आयोजित किया गया था। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस और महाराष्ट्र राज्य के विपक्ष नेता विनोद तावडे ने इस कार्यक्रम का उद्घाटन किया। सन्माननीय पावडे इथे उपस्थित आहेतच। शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुलेजी, बाळासाहेब पाटील, सिद्धराम उभार, वर्षाताई भोसले, महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या अशी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। इस कार्यकर्ताओं के सम्मेलन में प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विपक्ष नेता विनोद तावडे, शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले, जिला अध्यक्ष सीवी रेड्डी, पूर्व विधायक मंदाताई म्हात्रे, भाजप के सचिव वर्षा भोसले, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे, नवी मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष सिद्धराम ओहोल, युवा नेता वैभव नाईक, पूर्व विधायक संजय केलकर, पूर्व नगरसेवक श्रीकांत ठाकुर, पूर्व नगरसेवक अभिमान्यु कोली तथा अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस इन्होंने मंदाताई विरोधकों पर अपनी मात करके जीत के आएंगे, ऐसा विश्वास इस सम्मेलन में व्यक्त किया है। नवी मुंबई के सत्ताधारियों ने जनता की दिशा भूल की है। महाराष्ट्र में सत्ताधारियों ने भ्रष्टाचार किया, बेरोजगारी बढ़ाई, महाराष्ट्र में महिला सुरक्षित नहीं, गुनाहों की संख्या बढ़ गई है। थाने जिलों के विभाजन का प्रश्न, इन सभी कोण के लिए देवेंद्र फडणवीस विरोधकों को जिम्मेदार ठहराया है। गठबंधन की सरकार आने पर सभी घोटाले सामने आएंगे, ऐसा उन्होंने स्पष्ट किया है। जे लोक गेले 15 वर्ष या ठिकाणी राज्य करतायत आणि केवळ राज्य करत नाही तर केवळ सत्ता भोगतायत आणि सामान्य माणसाला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, अशा प्रस्थापितांची कंबर मोडल्याशिवाय मंदाताई थांबणार नाहीत, हा शब्द या ठिकाणी वापरला। ज्यावेळी मंदाताईंनी भारतीय जनता पक्षामध्ये यावं अशा प्रकारचा विचार समोर आला, विनोदजी मी आम्ही सगळे बसलो, त्यावेळी एकच गोष्ट मला आठवली। माननीय गोपीनाथराव मुंडे एक गोष्ट नेहमी सांगायचे की खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर सत्तेशी संघर्ष केला पाहिजे, सत्तेशी समझोता करून न्याय देता येत नाही। आणि ज्याच्यामध्ये सत्तेशी संघर्ष करण्याची ताकद असते, ज्याच्यामध्ये प्रस्थापितांची लढण्याची ताकद असते, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाकरता सर्वस्व अर्पण करून देण्याची इच्छा शक्ती असते, तोच माणूस परिवर्तन घडवतो, तोच माणूस इतिहास घडवतो आणि तो इतिहास घडणार आहे आणि घडणार आहे। आज खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर परिवर्तनाची लाट आहे। लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही सांगितलं होतं, या महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष राज्य करणारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, या आघाडीनं या महाराष्ट्राचा पूर्ण सत्यानाश केला। त्या आघाडीचे नेते श्रीमंत झाले, नेते मोठे झाले, त्यांचे बंगले व्हाईट हाऊस उत्तुंग झाले, पण सामान्य माणसाचे छोटे छोटे प्रश्न ते सोडवू शकले नाहीत। प्रकल्पग्रस्तांना साधे घर ते देऊ शकले नाहीत, मिठागराचे प्रश्न ते सोडवू शकले नाहीत। 15 वर्ष निवडणुका आल्या की येथे जायचं, बोलायचं, निवडणुका झाल्या की त्याबद्दल विसरून जायचं, अशा प्रकारचं काम त्यांनी केलं। त्यांची वेळ आता संपलेली आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की या निवडणुकीत परिवर्तन होणार आहे आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून लोकसभेपूर्वी मी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
जो पक्ष मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इनोवा पक्ष झाला, म्हणजे त्यांचे 8 खासदार निवडून आले. राष्ट्रीय पक्ष पूर्ण देशात खासदार किती तर 8. एका इनोवात बसवले की चालले दिल्लीला. मी म्हटलं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2009च्या निवडणुकीमध्ये इनोवा पक्ष झाला. 2014च्या निवडणुकीत आम्ही याचा नॅनो पक्ष केल्याशिवाय राहणार नाही. आणि बंधू भगिनींनो, 2014च्या निवडणुकीत तुमच्या आशीर्वादानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नॅनो पक्ष झाला. 4 माणसं निवडून आले. 4 माणसं नॅनोत बसवले की चालले दिल्लीला. आणि काँग्रेसची अवस्था तर त्याहीपेक्षा वाईट झाली. काँग्रेसचा भेस्ताच पक्ष झाला. 2 माणसं बसवले भेस्ता की चालले दिल्लीला. 15 वर्ष ज्या प्रकारे या महाराष्ट्राला लुटण्याचं काम यांनी केलं, महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केली. 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज केलं, पण 3 लाख कोटी रुपये कुठे गेले कोणालाही माहिती नाही. या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराची बसबसपुरी, प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार. हजारो कोटी रुपये खाऊन टाकले, पण सर्वसामान्य माणसाचं कल्याण केलं नाही. आज या महाराष्ट्रातला प्रत्येक 3रा माणूस झोपडीमध्ये राहतो. मुंबई, नवी मुंबई सगळा हा जो MMRचा भाग आहे, या भागामध्ये 33 लाख घरं बांधण्याची आवश्यकता होती. 11 लाख घरं बांधू अशा प्रकारचा निर्णय सरकारनं केला होता. लाखभर घरं देखील बांधू शकले नाही. आणि यांचे कित्येक घरं झाले, पण सामान्य माणसाकरता मात्र घरं तयार केले नाहीत. आणि त्यामुळे सामान्य माणसाला राहण्याकरता आजही या ठिकाणी त्याला साधा निवारा मिळू शकत नाही. ही यांची अवस्था आहे. आजही महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. आज आमचा सामान्य युवक शिकतो, पण शिकल्यानंतर त्याला रोजगार उपलब्ध होत नाही. काय अवस्था आहे आमच्या युवकाची. अरे बँकेच्या क्लर्कच्या नोकरी करता जर अर्ज मागवले तर इंजिनियर पोरं महाराष्ट्रामध्ये बँकेच्या क्लर्कच्या नोकरी करता अर्ज करतात. ही या महाराष्ट्राची अवस्था तुम्ही केली. सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम ठेवलं नाही. काय अवस्था आहे महिलांच्या सुरक्षिततेची. आहे का या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित. आज रोज महिला असो, मुली असो, एवढी बलात्काराची प्रकरणं, अत्याचाराची प्रकरणं. पण काय दुर्दैव हो, या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते आहे. पण गुन्हेगारी का वाढते याचा जर विचार केला तर गुन्हेगारांना माहिती आहे बसलेलं सरकार आमचं, हे सरकार आम्हाला कधी शिक्षा देणार नाही. आज महाराष्ट्राचा अपराध सिद्धीचा दर हा केवळ 9% आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 100 बलात्कारी, चोरी चपारी करणारे, गुन्हे करणारे लोक जर पकडले तर त्यापैकी केवळ 9 लोकांना शिक्षा होते आणि 91 लोक सुटून जातात. ही महाराष्ट्रातली अवस्था आहे. त्यामुळे गुन्हेगाराला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये गुन्हे केले तरी देखील पोलीस पकडत नाही, पकडलं तर शिक्षा होत नाही. आणि त्यामुळे गुन्हेगाराला असं वाटतं की ते किती गुन्हे गेले तरी चालतात. आज महाराष्ट्र असुरक्षित आहे. साध्या मुंबईमध्ये 6 वर्षामध्ये CCTVचे कॅमेरे हे लावू शकले नाहीत. त्या मुंबईवर एवढा मोठा त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर यांनी मारे छात्या ठोकू सांगितलं मुंबईमध्ये CCTV लावू. मुंबईमध्ये एक CCTV हे लावू शकले नाही. काय अवस्था महाराष्ट्राची आहे. इथे महिला सुरक्षित नाही, इथे युवक सुरक्षित नाही. महाराष्ट्राच्या नागरिकाला आज असुरक्षिततेची भावना आहे. आज या महाराष्ट्रामध्ये माफिया राज्य आहे. का ठाणे जिल्ह्याचं विभाजनाला इतके वर्ष लागले, का ते विभाजन होऊ शकलं नाही. ते विभाजन याकरता नाही झालं साहेब की या ठिकाणी कुठलं जिल्हे करायचे, किती जिल्हे करायचे, ते विभाजन याकरता होऊ शकलं नाही की हेच राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी कोणाचं राज्य कुठे चालेल त्याची हद्द ठरत नव्हती. कोण कुठला माफिया आहे, कोण कुठे खाणकाम करेल, कोण कुठला पैसा कमवेल, कोणाला कुठला हप्ते मिळतील या संदर्भातला निर्णय होत नव्हता. म्हणून 15 वर्ष यांनी जिल्ह्याचं विभाजन देखील या ठिकाणी केलं नाही. यांना जनतेशी घेणं देणं नाही आहे. जनतेच्या प्रति यांचं उत्तरदायित्व संपलेलं आहे.
जनता मेली तरी चालेल, संपली तरी चालेल, मी माझा परिवार याच्या पलीकडे पाहू शकत नाही. आणि मग अशा घोटाळेबाजांना किती वर्ष आपण सहन करणार आहोत. मी एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मग तो पाम बीचचा घोटाळा असो, व्हाईट हाऊसचा घोटाळा असो, महायुतीचं सरकार आल्यानंतर कोणालाही आम्ही सोडणार नाही. या ठिकाणी घोटाळेबाजांवर फौजदारी कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अरे जनतेचा पैसा लुटून द्यायचा, जनतेच्या जागी सरकारी जागांवर अतिक्रमण करायचं, बंगले बांधायचे, खोल्या बांधायच्या, तुमच्या बापाची जागा नाही, जनतेची जागा आहे, जनतेला परत करावी लागेल. आता तुमचं साम्राज्य संपण्याची वेळ आली आहे. यापुढे तुमचं साम्राज्य चालू देणार नाही. तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याकरता आज या ठिकाणी या मंचावर बसलेली जी मंडळी आहे, या मंडळीने आता हे ठरवलेलं आहे. मंदाताई, तुमच्या नेतृत्वामध्ये आता एक नवीन क्रांती होऊन जाऊ द्या. या नवी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं राज्य आलं पाहिजे. सर्वसामान्यांचं राज्य, आणि त्या सर्वसामान्यांचं राज्य आणण्याकरता आपण सगळे लोक कटिबद्ध होऊया. मी तुम्हाला वचन देतो, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. त्या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची जबाबदारी आम्ही घेतो. मी पुन्हा एकदा मंदाताईंचं मनपूर्वक स्वागत करतो.